शुभचिंतन हा शब्द जो आहे, धाकोटा असो का मोठा असो, वडिलांनी धाकोट्याचं शुभचिंतन केलं त्याचंही भलं होतं, आणि धाकोटा जो आहे त्यांनी वडिलांचं चिंतन केलं त्याचंही भलं होतं. म्हणून शुभचिंतनाचा अर्थ हृदयापासून इतरांचं केलं अभिष्ट चिंतन, ज्यांच्या जीवनामध्ये भरभराटी व्हावं, ऐश्वर्य संपन्न जीवन जगता यावं, याच्यासाठी वडीलधारी व्यक्तींचा, साधू संतांचा आशीर्वाद, शुभचिंतन, अभिष्ट चिंतन सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर परमेश्वराचं चिंतन, सकळ जीवाती चिंती, याचा अर्थ असा आहे की भगवंतसुद्धा जीवाचं चिंतन करतात, जेणेकरून जीवात्म्याचं सुद्धा भलं होत असतं. म्हणून या शुभ दीपावलीच्या निमित्ताने आपण ज्या शुभ म्हणतो, शुभ शब्दाचा अर्थ आहे चांगला. जीवनामध्ये या दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरभराटी, सुखसमृद्धी, ऐश्वर्य संपन्न, आनंदमय, मंगलमय जीवन जगण्याचं सामर्थ्य प्रदान करण्यात यावं. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दीपावली सगळ्यात महत्त्वाची आहे. दीपावलीचा सण आला म्हणून दीपावली संपन्न करतो असं नाही, की माणसाच्या जीवनामध्ये सदोदी दीपावली नांदली पाहिजे. अशा प्रकारची वर्तणूक, अशा प्रकारचे संस्कार, अशा प्रकारचे विचार आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये जर प्रेरित केले तर अहोरात्र आपल्या दीपावलीच आहे. म्हणून संतांच्या समागमामध्ये, संतांच्या सत्संगामध्ये खऱ्या अर्थाने विचार जर केला तर दीपावलीच आहे. आणि जो परमेश्वराच्या विचाराच्या सान्निध्यात जीवन जगणारा जो भक्त असेल, जो आत्मा असेल, तोही त्याच्या जीवनामध्ये सदोरी दीपावली संपन्न करत असतो. कारण विचारावर दीपावली ही अवलंबून आहे. आपण दीपावलीच्या दिवशी जर दुःखी असाल, दीपावलीच्या दिवशी आपले कुविचार असतील, तर ती खऱ्या अर्थात दीपावली संपन्न होत नाही. आता आपण म्हणतो नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशी जे नरकासूर मारला म्हणून आपण एक आनंद उत्सव संपन्न करतो. पण आपल्या जीवनामध्ये जे नरकासूर आहेत, आपल्या मनामध्ये जे नरकासूर आहेत, आपल्या जीवनामध्ये जे कुविचार आहेत, त्या कुविचारात तिळांजली देऊन त्या ठिकाणी शुभ दीपावली संपन्न करणे. दीपशब्दाचा अर्थ दिवा, ज्योत प्रकाशित करणे. सुद्धा घरामध्ये ज्योत लावली, दिवा लावला म्हणून दीपावली संपन्न होत नाही. तेव्हा आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये दानाची ज्योत, गीतेच्या विचाराची ज्योत, सर्वज्ञ श्री चक्र महाराजांच्या विचाराची ज्योत, नव्हे कुठल्याही संप्रदायाच्या संतांनी अखिल विश्वाला जो संदेश आहे, त्या संदेशाची ज्योत जर आपल्या हृदयाच्या कप्प्यात लावली तर खऱ्या अर्थाने दीपावलीचा सण संपन्न केला जातो. पण दीपावलीच्या निमित्ताने तमाम जनतेच्या सर्व सद्भक्तांना, पंथीय पंथेतर बंधू आणि भगिनींना ही दीपावली